प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पुण्यपावन झालेल्या नाशिक नगरीत प्रभू रामचंद्रांचं भव्य दिव्य शिल्प 70 फूट उंचीचं उभारलं गेलेलं आहे। या निमित्ताने लोकसाक्ष वृत्तवाहिनीने खास आढावा घेतला आणि काही पर्यटक भाविकांच्या प्रतिक्रिया देखील घेतल्या। बघूया स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, मी सुरेश चव्हाण, लोकसाक्ष न्यूज मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत। आता आपण आलो तपोवनामध्ये आणि खरं तर बघायला गेलं तर या ठिकाणी प्रभू रामचंद्रांची जी काही दिव्य शिल्प आपल्याला दिसतं या ठिकाणी की 70 फुटी जर बघायला गेलं तर सर्वात उंच असं दिव्य शिल्प आपल्याला बघायला मिळतंय। तुम्ही आम्ही जर बघायला गेलो तर नाशिककर अतिशय भाग्यवान आहोत की या ठिकाणी खरं तर ज्या प्रभू रामचंद्रांनी वास्तव्य केलं आहे त्यांच्या पादस्पर्शाने पुण्य पावन झाली तपोभूमी आणि या ठिकाणी भव्य मूर्ती आपल्याला बघायला मिळते आणि या ठिकाणी आज वर्ग देखील भरपूर आहे। खरं तर लोकसाक्ष वृत्तवाहिनीच्या वतीने या सर्व रसिक प्रेक्षकांसाठी तुम्हाला जर बघायला गेलं तर सर्व इथलं वातावरण ही संपूर्ण मूर्ती आणि इथला परिसर आज बघायला मिळणार आहे। तर नक्कीच आपण बघा आणि हा वृत्तांत कसा अशा भव्य दिव्य या दिव्य शिल्पाचा प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी मानली आहे या ठिकाणी बघायला मिळते। सर काय सांगाल आपण? नाशिक म्हणजे प्रभू रामचंद्रांची कर्मभूमी। या कर्मभूमीमध्ये प्रभू रामचंद्रांनी या ठिकाणी वनवास भोगलेला आहे आणि हे सर्व करत असताना त्यांनी जे महान कार्य केलेलं आहे त्याची या ठिकाणी नाशिक ही साक्ष आहे। मी या ठिकाणी राहुल ढिकलेंना धन्यवाद देईल की त्यांनी खरोखर एक चांगला स्तुत्य उपक्रम या ठिकाणी या नाशिककरांसाठी आणि अख्ख्या महाराष्ट्रासाठी, भारतासाठी आणि हिंदू धर्मियांसाठी दिलेला आहे। सर्वात महत्वाचं विशेष म्हणजे कारण प्रभू रामचंद्र हे आपल्या हिंदूंचं इव्हन इतर धर्मियांचं सुद्धा दैवत आहे। लोक मानतात, त्यांचा आदर्श घेतात। अशा श्री प्रभू रामचंद्रांचा न भूतो न भविष्यती असा भव्य दिव्य स्टॅच्यू या ठिकाणी उभा राहिलेला आहे, मूर्ती उभी राहिलेली आहे। प्रभू रामचंद्र आपल्या मनामनात आहेत। पुनश्च राहुल ढिकलेंना धन्यवाद आणि यशासाठी त्यांना आणि असे चांगले चांगले उपक्रम त्यांनी राबवावेत, किंबहुना सर्व राजकीय पक्षांनी राबवावेत अशी अपेक्षा करतो आणि दसऱ्याच्या सर्वांना शुभेच्छा देतो। थँक्यू। अजून काही पर्यटक या ठिकाणी आले आहेत की त्यांनी देखील या दिव्य शिल्पाचं प्रभू रामचंद्राचं दर्शन घेतलंय। कैसा लगा आपको? बहुत ही अच्छा लगा। मतलब राम भगवान की इतनी लंबी, मतलब इतनी अच्छी मूर्ति, मतलब मैं पहली बार देख रही हूँ। ओके, कहाँ से आहे आप? छत्तीसगढ़ से। छत्तीसगड। तर खरं तर छत्तीसगडवरून आलेले आणि या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी आनंद घेतलेला आहे। सो नक्कीच नाशिककरांना देखील आव्हान आहे की या ठिकाणी त्यांनी यावा आणि या प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेऊन इथला आनंद लुटावा। असं वाटलं तुम्हाला? खूप सुंदर अशी मूर्ती बनवलेली आहे आपल्या इथे आता, जी आता महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी रामांची मूर्ती आहे। खूप छान वाटलं अशी मूर्ती बघून। एकदम आपल्या राम तपोभूमीत झालेली आहे। तुम्ही नाशिक मधनं झालं का? हो, इथे समोरच राहतो। वा वा वा, ठीक आहे ठीक आहे। अजून देखील काही आहेत आपल्यासोबत, त्यांना विचारूया कशी वाटली मूर्ती? एकदम छान वाटली। इथं श्रीराम इथं राहिलेले आहे असं वाटतं, आता श्रीराम परत इथं आलेले आहे आपल्या भेटीला। एकदम प्रत्यक्ष अति सुंदर मूर्ती। राहुल भाऊंच्या संकल्पनेतून जी मूर्ती साकारली गेली ती नाशिककरांसाठी नक्कीच प्रेरणादायी आणि अतिशय सुंदर अशी मूर्ती बनवलेली, एकदम कोरीव काम अतिशय चांगल्या पद्धतीने झालेलं आहे। ओके, थँक्यू।